नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत सुक्कं चिकन. तर सुक्कं चिकनसाठी आपण येथे 1-2 कांदे घेतलेले आहेत. ते छान उभे असे कट करून घेत आहोत. सोबतच 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण असे उभे कट करून घेत आहोत. आणि इथे मी आधीच चिकनला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेऊ. तर हे आहे साहित्य. इथं मी वाटण थोडंसं घेतलेलं आहे, 2-3 चमचे घरचा मसाला आहे, लाल तिखट 3 चमचे, चिकन मसाला, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. तर मीठ आपण आधीच टाकलेलं आहे म्हणून मी त्यात मीठ दाखवलेलं नाही आहे. तर इथे आपण कांदा परतून घेऊ. 2 पळी तेल, त्याच्यामध्ये कांदा परतून घेत आहे. कांदा छान लालसर असा झाला की टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो पण छान असे शिजून झाले की त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं. तर इथं वाटण आपण छान असं परतून घेत आहे. इथे आपण मसालेही टाकून घेतले आहे. वाटण आणि मसाला आपण लो फ्लेमवर छान असा परतून घेणार आहे. इथं थोडंसं मी मीठ ॲड केलं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तिखट आणि मीठ कमी जास्त करू शकता. इथं आपण चिकन टाकून घेतलेले आहे आणि कोथिंबीर ही सोबत त्यातच टाकलेली आहे. चिकन छान असे परतून घ्यायचे आहे. लो फ्लेमवर वाटण छान परतलं की भाज्यांची चव खूपच छान लागते. तर इथं आपण तुम्ही पाहू शकता की चिकन छान असं परतून घेत आहे. तर इथे आपण चिकन वाफेवर शिजवणार आहोत. फक्त नावाला थोडंसं पाणी टाकणार आहोत. तर इथं मी जास्त नाही, एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून छान असं लो फ्लेमवर चिकन शिजवून घेत आहे. चिकनमध्ये आधी तुम्ही चेक करा, त्याला नीट मिक्स करा. तुम्ही बघू शकता छान असे चिकनचे सुक्कं चिकन असं तयार आहे. कमेंट करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.